मित्रांनो, आंबो प्रीमियर लीगचा हा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये आमच्या गावचे पहिले एम डी डॉक्टर ओंकार भाईजे यांचा सन्मानचिन्ह देऊन छोटासा सत्कार करण्यात आला. आणि या लीगमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माझे बाबा देखील आले होते. यांचा 11 स्टार आंबो यांचे कोच सुहास भुवड यांच्याकडून छोटासा सत्कार करण्यात आला, पाहू शकता. आणि मित्रांनो, ही ब्लू जर्सीवाले समर्थ 11 या टीमचे कर्णधार ज्ञानेश्वर हेमंत पाहू शकते आपल्या खेळाडूंना छान अशा प्रकारे मार्गदर्शन करत आहेत आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत, पाहू शकता. आताच झालेल्या मॅचमध्ये के बॉयज या टीमचे संघमालक निलेश इंजले यांनी सामनावीरचा पुरस्कार पटकावलेला आहे. अयांश फायटर या टीमचे संघमालक अविनाश गोटेकर आणि केदार गोटेकर इथे सन्मानचिन्ह घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. IPL मधील बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज यांची चषक पाहायला मिळत आहेत. 11 स्टार आंबो एक गाव एक संघ यांच्या आयोजित आंबो प्रीमियर लीगमधील प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पारितोषिक यांची चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंबो प्रीमियर लीगमधील लगातार 4 मॅच जिंकणारी पहिली टीम म्हणजे 11 स्टार श्रेयस या टीमचे ऑलराऊंडर वैभव बोले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सोबत ज्ञानेश्वर हेमंत सुद्धा इथे पाहायला मिळत आहेत. आंबो प्रीमियर लीगमधील एक आदर्श संघ समर्थ 11 या संघाचे संघमालक अजय गुरव या ठिकाणी आपलं सन्मानचिन्ह घेताना पाहायला मिळत आहेत. 11 स्टार श्रेयस या टीमचे संघमालक तुषार धुलप यांनी सामनावीरचा पुरस्कार पटकावलेला आहे, पाहू शकता. IPL लीगमधील 11 स्टार जीवदाने या संघाचे ऑलराऊंडर संतोष भुवड उर्फ आप्पा यांचा चुलीवरील कढईतील गरमागरम वडापावचा धंदा इथे पाहायला मिळत आहे. खूप स्वादिष्ट आणि चविष्ट वडापाव, या वडापावची चव घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 स्टार आंबो या संघाचे कोच सुहास भुवड आणि साईडला आहेत तुषार धुलप. आणि मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि आता थोड्याच मिनिटात या IPL मधील बक्षीस वितरण सोहळा समारंभ सुरू होणार आहे. तर चला पाहूया. प्रीमियर लीग 2024 कशा प्रकारे वाटतंय तुम्हाला? आवाज येऊ दे मित्रांनो. नवनवीन सितारे उगवते सितारे आपल्याला पाहायला मिळाले. मी नक्कीच सर्वप्रथम ज्यांचं विशेष सहकार्य हे आंबो प्रीमियर लीग 2024 पहिलं पार पाडण्यासाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते वैभव बोले, ज्यांनी हा सुरेख मंडप जो इथे अवेलेबल करून दिला. मी नक्कीच मंडप डेकोरेटर्स आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व वैभव दादा बोले, विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं, स्टेजवरती यायचं. मी प्रतिनिधी कोणी असेल वैभव दादाकडून प्रतिनिधींना विनंती असेल, रोशन येतोय. आदरणीय निलेश इंजले यांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह आंबो प्रीमियर लीगच्या माध्यमातून विशेष सहकार्य नक्कीच वैभव बोले यांना लाभला. ही सुरेख मंडप डेकोरेटर आपल्याला हे डेकोरेशन पाहायला मिळतंय. वैभव दादा बोले नक्कीच हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जो आम्हा सर्व समालोचकांचा जो आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला, जीवमधूर असं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये, असे या साऊंड सर्व्हिससाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते आपल्या सर्वांचे लाडके आपल्या गावचे माजी सरपंच दीपकजी शिगवण यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. मी आदरणीय विजयदत्त साळवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दीपकजी शिगवण यांचा सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करावा. टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा दीपक शिगवण यांच्यासाठी. चांगल्या प्रकारचं आपल्याला साऊंड सर्व्हिस यांच्या माध्यमातून अवेलेबल झाली. काय होऊन जाऊ देत एकदा, पुन्हा एकदा. त्याचबरोबर आज इथे प्रमुख उपस्थित ज्यांचं आंबो प्रीमियर लीग 2024 ही यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांचं विशेष मोलाचं सहकार्य लाभलं असे आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री सुधाकरजी गडशी साहेब यांना विनंती करतो त्यांनी स्टेज समोर यायचं. आज ठीक आहे, चालेल. सुहासजी गोड आपल्या शुभ हस्ते सुधाकरजी गडशी साहेब
यांचं सन्मान त्यांना देऊन स्वागत करायचं. येतो तिथं सन्मान करायचं. टाळ्यावरून एवढे एकदा सुधागरजी घडके साहेब यांच्यासाठी शिवाजी बैल यांच्या शुभास्ते सन्मानित केलं जातं. थँक्यू. मित्रांनो शंकरजी घडके साहेब यांच्यासाठी आपल्या शुभास्ते माननीय सुरेशजी बारका गडशी यांचा यथोचित सन्मान करायचा. आपले शुभास्ते चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभलेलं आजच्या दिवसापासून हे संपूर्ण आपण प्रीमियर लीग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. प्रशांतजी रानडे साहेब यांचा सत्कार सुजितजी गडशी यांच्या माध्यमातून आपण करायचा. मी अविनाश दादा गडशी विनंती करतो आपल्या शुभास्ते सदानंदजी दोघे साहेब यांचा यथोचित सन्मान पुष्पगुच्छ देऊन केला जाईल. विनंती करतो सदाशिवजी दोघे साहेब आपण समोर उपस्थित राहायचं. अविनाश दादा गडशी यांच्या शुभास्ते सदाशिव दादा दोघे साहेबांच्या नक्कीच सन्मान केला जातो. आदरणीय संजय जुळे आपणास देखील विनंती असेल आपण देखील त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना लाभलेल्या यथोचिताचा सन्मान करायचा. टाळ्या होऊन जाऊ दे एकदा शंकरजी मायनाक यांच्यासाठी. यांचे सुपुत्र राम मायनाक यांची आज यावर्षी आपण प्रीमियर लीगला अनुपस्थिती आहे. नक्कीच त्यांचं देखील कौतुक आहे. त्याचबरोबर उपस्थित सर्व नागरिकांचं सर्व ज्येष्ठांचं त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला जातोय. विनंती असेल प्रथमेश आपल्या शुभास्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि फटाक्यांची आतिषबाजी होते. एपीजे वॉकर संघासाठी येणाऱ्या आगामी 2K25 साठी चांगल्या प्रकारचं क्रिकेट एपीजे वॉकर संघाकडून नक्कीच पाहायला मिळेल. आंबो प्रीमियर लीग 2K24 चा द्वितीय पारितोषिक विजेता संघ ठरतोय 11 स्टार जीवदानी च्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक वितरण केलं जातं. 11 स्टार जीवदानी संघासाठी टाळ्या होऊन जातात मित्रांनो. खूप सारं सुरेख क्रिकेट आपल्याला परंतु आपला अभ्यास पण तेव्हा झाला पाहिजे. आज कुठला निघालाय बॅट घेऊन निघालाय हे पण पाहायला पाहिजे. परंतु आणि प्रथम पारितोषिक सप्तमच्या ट्रॉफीवरती फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हे पारितोषिक स्वीकारायचं. एकदा टाळ्या वाजवायचे. कॅमेरामॅन नक्कीच चांगल्या प्रकारचं सपोर्ट कालच्या 2 दिवसांमध्ये प्रवीण गौड यांचा लाभला.